नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हे जे काय SIR प्रकरण चालू आहे ह्याचा गवगवा खूप होतोय. पण या निमित्ताने कोर्टात काय झालं, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय, निवडणूक आयोग काय करतोय, BLO काय करतोय, ह्या सगळ्याचा गदारोळ केला जातो. पण या दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातून, वेगवेगळ्या राज्यातून शेकडोच्या आणि हजारोच्या संख्येने संशयास्पद असलेले बांगलादेशी आणि रोहिंग्या हे पळत का सुटलेत, गायब कुठे होत आहेत, हा सगळ्यात गंभीर विषय आहे. मी आजच एक बातमी बघितली. लखनौ, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ या महानगराच्या सफाई महानगरपालिकेच्या सफाई विभागातल्या एका ठेकेदाराकडे काम करत असलेले, टेम्पररी काम करत असलेले 160 लोक अचानक गायब झालेले आहेत. अचानक गायब झालेले आहेत 160 लोक. कुठे गेले, का गेले, कशासाठी गेले, ठांग पत्ता नाही. ठांग पत्ता नाही. का, कुठे गेले, आले होते कुठून, काय काम करत होते, हे सफाई कामगार म्हणून काम करत होते. आणि अनेक, तुम्हाला माहिती आहे, अनेक राज्य सरकार किंवा महापालिका, सार्वजनिक संस्था या मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण करतायत. त्यामुळे सफाई कामगार, आपल्याकडे कामगार परमनंट ठेवण्यापेक्षा सफाईचं काम हे कॉन्ट्रॅक्टने दिलं जातं. मग त्या ठेकेदाराची जबाबदारी असते, अमुक अमुक वॉर्ड आहे, त्याचा हा हे क्षेत्र आहे, हा प्रदेश आहे, या क्षेत्रामध्ये साफसफाईची सगळी अमुक तमुक जी काय कामं असतील ती त्या ठेकेदारांनी पार पाडायची. आणि महापालिका किंवा सरकार त्या ठेकेदाराला पैसे देते आणि बदल्यात त्याने त्याच्या ठेका पूर्ण करण्यासाठी, कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्यासाठी जे कामगार वगैरे गोळा केलेले असतात त्यांना किती तो पगार देतो ही त्याची जबाबदारी आहे, ती सरकारची जबाबदारी नाही. त्याला ठेकेदार म्हणतात. तर असा लखनौच्या एका विभागामध्ये सफाईचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेला एक ठेकेदार होता. त्या ठेकेदाराकडे काम करणारे 160 लोक, महिला आणि पुरुष, अचानक एके रात्री गायब झाले. कुठे गेले त्यालाही माहिती नाही. त्याने सांगितलं, बाबा आज काम होऊ शकत नाही कारण हे गायब झालेत. आणि मी त्यांना शोधायला गेलो, ते मिळत नाही. कुठे गेले? आणि ही गोष्ट फक्त लखनौ पुरती मर्यादित नाहीये. देशाच्या कानाकोपऱ्यात, गुरुग्राम पासून कोलकात्यापर्यंत आणि मुंबई पासून बंगलोर पर्यंत अनेक ठिकाणी अचानक अशा अत्यंत कष्टाच्या आणि चिरकुट कामांमध्ये व्यस्त असलेले हजारो हजारो लोक गायब झालेले आहेत. एक महिन्यापूर्वी बातमी आली होती, हरियाणाच्या गुरुग्राम मध्ये घरोघरी झाडलोट करणारे, सोसायटीमध्ये झाडलोट करणारे, कोणाकडे स्वयंपाकाचं काम करणारे, धुणी भांडी करणाऱ्या अनेक महिला आणि पुरुष अचानक गायब झाले. ज्या ज्या काय त्या लेबर सप्लाय करणाऱ्या कंपन्या होत्या त्यांना विचारलं तर त्यांनाही माहिती नाही कुठे गेलेत, काय गेलेत. गायब म्हणजे गायब. आणि मग गेल्या 15-20 दिवसापासून वेगळ्या बातम्या यायला लागल्या की बांगलादेशच्या सीमेवर पाचागड किंवा हकीमपूर वगैरे अशी जी बांगलादेश आणि पश्चिम बंगालची राजधानी सरहद आहे, बॉर्डर आहे, त्या बॉर्डरवर हजारो हजारोच्या संख्येने बांगलादेशी परत आपल्या मायभूमीत जाण्यासाठी लोटलेले आहेत. त्यांची कागदपत्र तपासली जात आहेत, भारताकडून तपासली जात आहेत, बांगलादेशकडून तपासली जात आहेत सीमेवर, आणि मगच त्यांची छाननी होऊन त्यांना आत घेतलं जाते. अनेक लोक तर त्या नदीच्या मार्गाने किंवा सागर मार्गाने, होडी किंवा नौकेने सुद्धा बांगलादेशात निघून जात आहेत. मग हे काय झालंय? झालंय काय मित्रांनो? 4-5 वर्षापूर्वी शाहीन बाग झालेला आठवतं का तुम्हाला? CAA, NRC हे 2 कायदे अमित शहानी संमत करून घेतले आणि त्यानुसार भारतातल्या घुसखोर नागरिकांना टिपून शोधून बाहेर काढलं जाईल. पण त्यामध्ये
अफगाणिस्तान, बांगलादेश, म्यानमार किंवा कुठच्याही श्रीलंका वगैरे इथून आलेले हिंदू, शीख, जैन त्यांना इथे नागरिकत्व दिलं जाईल, पण मुस्लिमांना दिलं जाणार नाही. हा भारतातल्या मुस्लिमांवर अन्याय आहे असं सांगून शाहीन बाग दिल्ली जवळ दीर्घकाळ धरण्याचा कार्यक्रम झाला होता. फार कोर्टामध्ये सुद्धा हा विषय गेला, रस्ते अडवले गेले, आंदोलन झालं होतं. शेवटी त्या सीएए आणि एनआरसी कायद्यांची अंमलबजावणी भारत सरकारने रोखली होती, काही शिथिल केली होती आणि त्यामुळे हा विषय संपला. पण शाहीन बाग मध्ये आंदोलनाच्या वेळेला एक गोष्ट, एक घोषणा तुम्हाला आठवत असेल, ती घोषणा होती, कागज नाही दिखाएंगे. आमचं नागरिकत्व तपासायला सरकारी यंत्रणा, सरकारी कर्मचारी आले तर त्यांना आम्ही कुठलीही कागदपत्र आणि दस्तावेज दाखवणार नाही. आमचं नागरिकत्व तपासण्याचा भारत सरकारला किंवा कुठच्याही सरकारला अधिकार नाही. आम्ही या देशातले आहोत, आम्ही इथे राहतो म्हणजेच आम्ही नागरिक आहोत आणि आम्ही कुठलेही कागदपत्र देणार नाही. हाच विषय होता ना. कपिल सिब्बल वगैरे सगळे कोर्टात, सुप्रीम कोर्टात गेले, तेव्हा विषय काय होता? हाच होता. आता SIR नावाचा जो प्रकार आलाय त्याच्यावर सुद्धा कोर्टामध्ये खूप खेळ झालाय, पण विषय सोपा आहे. विषय परत नागरिकत्वाचा आहे. तेच वकील अभिषेक मनु सिंघवी, सतीश कोण असतील ते ढवण, कपिल सिब्बल कोर्टात गेले, नागरिकांचा हक्क काढून घेतला जातोय, मतदानाचा अधिकार काढून घेतला जातोय, गरिबांना त्रास दिला जातोय. हे सगळं मित्रांनो, एक गोष्ट विसरता तुम्ही, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी 12 वर्ष सोनिया गांधींचं आणि मनमोहन सिंग सरकारने नाडलं, त्रास दिला, तो सहन करून दिल्ली पर्यंत मजल मारलेली आहे. त्यामुळे केंद्राच्या हाती जेव्हा अधिकार असतो, केंद्राकडे सत्ता असते, तेव्हा केंद्रात बसलेले सत्ताधीश राज्यांना किती प्रकारे कोंडीत पकडू शकतात याचे सगळे दुसऱ्या बाजूचे अनुभव, राज्य म्हणून अनुभव शहा आणि मोदी यांनी घेतलेले आहेत. पण राज्यात आपण असू तर आपली कोंडी झाल्यावर काय करायचं हे सोनिया गांधींना आणि काँग्रेसला माहिती नाहीये. आणि तिथे मोदी शहांचं पारडं जड होतं, म्हणूनच सीएए आणि एनआरसी याला ह्या सगळ्या लोकांनी आडवं जायचं ठरवल्यावर त्याचा जुगाड करण्यात आला. त्याचं नाव SIR आहे. SIRचा अर्थ दुसरा काय? नागरिकत्वच तपासलं जाणार. पण आधार कार्ड खोटं आहे, निवडणूक मतदान कार्ड खोटं आहे, या सगळ्यांची आता छाननी होते. पण त्याला लोक घाबरलेत. अरे मताचा अधिकार गेला टोपलीत, कोणाला पाहिजे? कुठच्याही गरीबाला, घुसखोराला मताचा अधिकार नको आहे. मताचा अधिकार त्यांना असावा, हे बोगस मतदानावर सत्ता प्राप्त करणाऱ्यांना त्या गरीबांचा मताचा अधिकार हवा असतो. त्यांनीच हे बोगस बसवलेले आहेत, वसवलेले आहेत, आणलेले आहेत. पण एप्रिल 2025 मध्ये भारत सरकारने म्हणजे प्रॅक्टिकली गृह खात्याने म्हणजेच अमित शहानी एक कायदा संसदेत असा पास करून घेतला की त्यामुळे सीएए आणि एनआरसी यांचा बाप जन्माला घातला. हा जो कायदा आहे, इमिग्रेशन अँड नॅचरलायझेशन वगैरे काय तो कायदा आहे, त्या कायद्यामध्ये सुधारणा करून जो नवा कायदा, अतिशय कठोर कायदा करण्यात आला आहे, त्याची छाननी निवडणूक आयोगाकडून करून घ्यायची आणि बाकीच्या शासन यंत्रणेने त्यावर कारवाई करायची, अशी रचना आहे. आणि हे पळत सुटलेत, ते त्याला घाबरलेले. या कायद्यामध्ये एक अशी तरतूद आहे की या देशात परवानगीशिवाय आला, घुसला, थांबला, कामधंदा केला वगैरे वगैरे, यासाठी जो गुन्हा आहे तो अशा व्यक्तीला, घुसखोराला इथे आणण्यासाठी मदत करणाऱ्या प्रत्येकाला लागू करण्याची तरतूद या मूळ नव्या दुरुस्त कायद्यामध्ये आहे.
आणि त्यामुळे अशा लोकांना घेऊन येणारे जे ममता दिदीचे एजंट असतील, राहुल गांधींचे काँग्रेसचे एजंट असतील, मुलायमचे एजंट असतील, या सगळ्यांची पाचावर धारण बसलेली आहे. कारण ही माणसं पकडली गेली तर त्यांच्याकडची कागदपत्र आहेत, त्यांच्याकडे जी ओळखपत्र आहेत, ती ओळखपत्र त्यांनी कशी मिळवली याची तपासणी सुरू होते. आता तुम्हाला आठवत असेल, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मालेगावमध्ये, भिवंडीमध्ये अशा रीतीने जे घुसखोर होते, अशा हजारो हजारो लोकांना भिवंडी मधलं खोटं जन्म दाखला पत्र देण्यात आलं होतं. त्याच्या आधारावर त्यांचं आधार कार्ड, निवडणूक कार्ड वगैरे झालं. हे हजारो हजारो संख्येने ज्यांना जन्म दाखला पत्र देणारे होते त्यांना अटक करण्यात आली, हे तुम्हाला आठवत असेल. त्या सरकारी कारकुनाला, त्या पालिका कारकुनाला, त्याच्या अधिकाऱ्यांना ही खोटी कागदपत्र, फोर्जरीची कागदपत्र, फर्जी कागदपत्र बनवून दिली म्हणून अडकवण्यात आलं आणि त्यानंतर हा कायदा तयार झालेला आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये असे बोगस रोहिंग्या आणि बांगलादेशी भिवंडी, मालेगाव वगैरे वगैरे परिसरात पकडले गेले आणि त्यांना खोटी कागदपत्र देणारे पकडले गेले. त्यानंतर जो नवा कायदा आलाय, अमित शहानी बनवलाय, तो कायदा या कामी मदत करणाऱ्यांना सुद्धा घुसखोरीचा कायदा लागू करणं, म्हणजे घुसखोर असो किंवा त्या घुसखोराला मदत करणारा असो, दोघांनाही सारखेच गुन्हेगार ठरवणारा कायदा अमित शहानी बनवलेला आहे. आणि त्यामुळे आज जी पळापळ दिसते त्यामागे हा 2025 6-8 महिन्यापूर्वी झालेला कायदा हे कारण आहे. गंमत अशी आहे की ज्यांनी वसवले, ज्यांनी आणले, कमीत कमी पैशामध्ये, कमीत कमी वेतनामध्ये अपरंपार कष्ट करणारी जी घुसखोर मंडळी आणून ज्यांनी इथे वसवली त्यांनीच तर कागदपत्र तयार करून दिलीत. मग त्यामध्ये सरकारी कर्मचारी असतील, तसेच दलाल सुद्धा असतील, तसेच राजकारणातले नेते सुद्धा असतील. या प्रत्येकाची मदत जिथे जिथे झाली आहे, ज्याने बेकायदा झोपडी बांधताना मदत करून ती झोपडी वाचवण्यासाठी मदत केली, तो नगरसेवक सुद्धा तितकाच गुन्हेगार ठरणार आहे. त्यामुळे एक घुसखोर पकडला तर असे 10 एजंट पकडले जाणार आहेत आणि त्यामुळे त्या एजंट आहेत त्यांचा धीर सुटलेला आहे, त्यांची पाचावर धारण बसलेली आहे. आणि असे घुसखोरांना इथे येऊन वसवणारे, आणून वसवणारे आणि त्यांच्या बळावर मतदानाची देखील कॉन्ट्रॅक्ट घेणारे जे कोणी आहेत, तुम्हाला सफाईच्या कामाला लावतो, बदल्यात तुम्हाला इथे झोपडी बांधून देतो, बदल्यात तुमची कागदपत्र तयार करतो, तुम्ही मतदान आम्ही सांगू तिथे करायचं, हा जो सगळा फ्रॉड चालू होता, त्या फ्रॉडला लगाम लावणारा कायदा एप्रिल 2025 मध्ये झालाय. आणि त्यामध्ये फक्त घुसखोर नव्हे तर त्याचे जे आका आणि बाबजादे आहेत त्या सगळ्यांची फटाक्याची माळ लागणार आहे. म्हणून त्याच लोकांनी आपण कोणाकोणाला कुठे वसवले, स्थापित केले, तिथून पळवून लावायला सुरुवात केली आहे. लखनौ मधून अचानक 160 लोक गायब झालेले नाहीत. ज्यांनी त्यांना आणले, ज्यांनी त्यांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये सामावून घेतले, ज्यांनी त्यांना राहण्यासाठी झोपडवस्त्या तयार करून दिल्या, हे सगळे आपल्यावर कायदा बडगा उगारणार म्हटल्यानंतर तेच त्यांना पळवून लावतायत. इतक्या सुखासुखी ते बांगलादेशी आणि रोहिंग्या जाणार नाहीत. ज्यांनी आणलं, ज्यांनी फॅसिलिटेट केलं, तेच आता त्यांना गुपचूप पळवून नेत आहेत. आणि जर त्यांना पळवून, त्यांना शोधून काढलं नाही तर आपल्यावर बालंट येईल. म्हणून अशा लोकांविषयी सहानुभूती असलेले स्थानिक मुस्लिम नेते वगैरे सुद्धा आता हळूहळू हात झटकायला लागलेले. तो उधर रहते थे हमको मालूम नहीं,
पण जे लोक घाबरलेत आणि जे बांगलादेशी नाहीत, रोहिंग्या नाहीत, पण मुस्लिम आहेत, पण म्हणून बांगलादेशी मुस्लिमांच्या पाठीशी उभे राहणारे स्थानिक पातळीवरचे नेते होते, त्यांची सुद्धा पाचावर धारण बसली. आणि म्हणून अशा लोकांना आपला मताधिकार, आपलं नागरिकत्व टिकवण्यासाठी अशा घुसखोरांना हुडकून पोलिसांना आणि शासकीय यंत्रणेला माहिती द्यावी लागेल. थोडक्यात सीएए आणि एनआरसी याच्या विरोधात दंड थोपटून उभं राहिल्यानंतर जो काही जुगाड अमित शहानी शोधून काढलाय आणि त्याचा कायदा बनवून मडगा उगारलेला आहे, त्यानंतर आसपासच्या वस्तीमध्ये कोणही संशयास्पद दिसला तर त्याची तक्रार आपण केली पाहिजे. हा अवेअरनेस जनमानसात यायला लागलेला आहे. मोठ्या प्रमाणावर लोक पुढे यायला लागले. आपल्याला हा भारतीय वाटत नाही, हा बांगलादेशी वाटतो, हा रोहिंग्या वाटतो असं सांगणारे पुढे यायला लागलेत. आणि म्हणूनच अशा लोकांना भारतात आणून कुठे ना कुठे त्यांचं वसाहत करून देणारे, त्यांना नोकऱ्या मिळवून देणारे, कामधंदा मिळवून देणारे, या सगळ्यांची तारांबळ उडालेली आहे. अगदी राहुल गांधी झालेलं आहे. या सगळ्या बांगलादेशी राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने काय सांगितलं होतं आठवा. राहुल गांधींना निवडणूक आयोगाने सांगितलं होतं, तुम्ही वोट चोरीचा जो काही आरोप करताय त्या आरोपाच्या कागदपत्रासकट एक ॲफिडेव्हिट लिहून द्या की जी माहिती तुम्ही देताय ती खरी असेल असं लिहून द्या, प्रतिज्ञापत्र करा. आणि राहुल गांधी म्हणाले, कागज नहीं दिखाएंगे, ॲफिडेव्हिट नहीं देंगे. जी ॲफिडेव्हिट खोटं देण्याची भीती राहुल गांधींना वाटली होती, तीच भीती ह्या सगळे रोहिंग्या, घुसखोर, त्यांचे एजंट, त्यांचे दलाल, या सगळ्यांच्या मनामध्ये एसआयआरने नेमकी तीच भीती निर्माण केली आहे. राहुल गांधी ज्या कारणासाठी निवडणूक आयोगाला तक्रार देऊन, ॲफिडेव्हिट देऊन वोट चोरीचा जो काय आरोप आहे त्याच्या चौकशीची मागणी करत नाही, त्यासाठी लिखित देत नाही, नेमकी तीच मानसिक भीती आज या सगळ्या घुसखोरांच्या मनामध्ये अमित शहाच्या कायद्यामुळे आणि एसआयआर मुळे निर्माण झालेली आहे. निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेने सगळ्याच्या सगळ्या बांगलादेशी घुसखोरांना राहुल गांधी करून टाकलेलं आहे. राहुल गांधी केले, कारण खोटी कागदपत्र दाखवली तर लाखो रुपयाचा दंड आणि 2 ते 7 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा. त्यापेक्षा घाशा गुंडाळा आणि पळून चला. आपला दलाल आपल्याला वाचवणार नाही. आणि दलाल म्हणतो, मला जबाबदारी नकोय बाबा, जा, मी तुम्हाला जायला तिकीट, बॉर्डर पर्यंत जायला तिकीट पण देतो, पळा एकदाचे. कळतंय मित्रांनो? याला म्हणतात मोदी है तो मुमकिन है. वोट चोरी करायला निघालेल्या राहुल गांधींनी, वोट चोरीवर आंदोलन करणाऱ्या राहुल गांधींनी ज्यांना वाचवायचं होतं त्यांना कसं बुडवलंय बघा. निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेने राहुल गांधी घाबरले होते, पण आता सगळेच्या सगळे घुसखोर, खोटी मतनोंदणी करणारे, खोटं आधार कार्ड करणारे सगळेच्या सगळे राहुल गांधी होऊन गेले. कोणी कागदपत्र नाही दाखवणार, कारण कागदपत्र खोटेपणा सिद्ध करतो. एक तर घुसखोर हे राहुल गांधी झालेत, की राहुल गांधींची अवस्था त्या घुसखोरांसारखी झाली. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.